हे फ्रेंड्स, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं एकदम मनापासून स्वागत आहे। आजपर्यंत आपण साड्या आणि साड्यांचं कलेक्शन, सणाला कुठली साडी घ्यावी, लग्नासाठी कुठली साडी घ्यावी, हे बरंचसं कलेक्शन पाहिलं। पण आता त्यावरती ब्लाउज कुठले शिवायचे, कशा पद्धतीने शिवायचे आणि कुठल्या साडीवर ब्लाउज कुठला छान दिसेल आणि लग्नासाठी ब्लाउजची डिझाइन कशी असावी, घरी घालण्यासाठी सिंपल आणि फॅन्सी, जर बाहेर जाण्यासाठी समारंभासाठी कुठल्या पद्धतीचे ब्लाउज शिवावे, तुम्हाला हे लवकर लक्षात येत नसेल आणि ब्लाउज शिवताना कशा पद्धतीची डिझाइन असावी किंवा शालूवरती किंवा पैठणीवरती कुठलं ब्लाउज शिवावं हे जर तुम्हाला कळत नसेल आणि जर वाटत असेल की ह्या साडीचं समजा आपण ही डिझाइन केली तर आपल्या अंगावर कशी दिसेल, तर हे तुम्हाला बघण्यासाठीचा हा खास व्हिडिओ आहे। कारण ह्या वेगवेगळ्या ज्या डिझाइन आहेत ब्लाउजच्या, त्या लेटेस्ट आणि 2025 मध्ये असणाऱ्या ट्रेंडिंग ब्लाउज डिझाइन आहेत, ज्या खूप लग्नासाठी किंवा समारंभासाठी किंवा कुठलाही सण असू दे तर त्या ट्रेंडिंगमध्ये आहे। तर ते काही खास ब्लाउज डिझाइन आहे जे मी तुमच्यापर्यंत आज घेऊन आलेले आहे। एकाचडीत एक सुंदर फॅन्सी आणि मस्त असं ब्लाउजचं कलेक्शन आहे, लेटेस्ट आहे आणि खूप सुंदर असं डिझाइन आहे। तर तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मला आशा आहे। तर समजा एखादा साडी तुम्ही घेतलेली आहे आणि त्यावरती ब्लाउज कुठला शिवू किंवा कुठला शिवल्यानंतर समजा तुम्ही एखादा बोटनेक घेतलाय किंवा हल्टरनेक घेतलाय किंवा बोटनेक घेतलाय पण त्याचा गळा जरा जास्तच लॉंग आहे, तर ते तुमच्या अंगावरती कसं दिसणार आहे किंवा बॅक साइडने बॅक ब्लाउज डिझाइन ही कशी दिसते हे बघण्यासाठी हे खास काही ब्लाउजचं कलेक्शन आहे। मोटिवेटेड व्हिडिओ आहे। तुम्हाला ब्लाउज डिझाइन कशा पद्धतीने शिवायचं तर हे माहिती नसेल किंवा समजत नसेल की आता साडी जर मी 200ची घेतली तर त्याच्यावरती कुठला ब्लाउज शिवला पाहिजे, आणि जर मी साडी माझी 1000च्या वरची आहे आणि ब्लाउजला जर मी 400-500 रुपये घालवणार असेल तर कुठला ब्लाउज चांगला आहे, हे इथे तुम्ही लेटेस्ट कलेक्शन बघू शकता आणि त्याप्रमाणे शिवू शकता।